नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी सतत ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय, प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवतोय, दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा प्रयत्न करतोय. आज मी भूम शहराच्या थोडं बाहेर आहे आणि भूम तालुक्यातील सामनगाव या ठिकाणची घटना घडली होती. काल एका शेतकऱ्यानं बापू गोपने असं अनिल गोपने असं त्यांचं नाव आहे, त्या शेतकऱ्यानं रात्री मला 11 वाजता मुलाखत दिली होती की त्या शेतकऱ्याने एका रत्नदीप चव्हाण म्हणून वाला या ठिकाणचे शेतकरी आहेत, त्यांनी बापू गोपनेचं शेजारचं शेत विकत घेतलेलं आहे आणि जाधव यांची शेती होती पहिली. आता बापू गोपने जे आहेत यांनी रात्री आरोप केले होते की गुंडगिरी केली, सावकारकी करतात, त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या भावाच्या अंगावर मोटरसायकल घालण्याचा प्रयत्न केला, सतत खोट्यानाटे तक्रारी करतात, गुंडगिरी करतात चव्हाण. म्हणजे असं चव्हाण जे आहेत, जे आता शेती विकत घेतलेले आहेत त्यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र मूळ जे शेतकरी होते जाधव, त्यांचं आडनाव आहे, त्या जाधवकडून गोपने यांनी शेती घेतली असं सांगितलं आपल्याला. रात्री मुलाखत घेतली होती मी त्यांची आणि आपण सुरुवातीला त्यांचा व्हिडिओ पाहूया. प्रकरणाचा सर्व मी छडा लावणार आहे, दूध का दूध पाणी का पाणी करणार आहे. या प्रकरणामध्ये जे मूळ शेतकरी आहेत जाधव, मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार आहे. आता रात्री आपल्याला गोपने यांनी मुलाखत दिली, सुरुवातीला आपण त्यांची मुलाखत पाहूया. त्याच्यानंतर जे गोपने यांनी आरोप केले आहेत ते चव्हाण आणि जाधव या दोघांच्या पण मी तुम्हाला मुलाखती दाखवणार आहे. या तिघाच्या मुलाखती दाखवल्यानंतर या प्रकरणावर तज्ज्ञाचं मत काय आहे, म्हणजे वकील काय म्हणतात, मी तुम्हाला वकिलाची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे. प्रकरणाचा सर्व छडा लावणार आहे. आपण आता सुरुवातीला रात्री जी मुलाखत दिलेली होती अनिल गोपने उर्फ बापू गोपने असं म्हणतात त्यांना, ते सामनगावचे आहेत, भूम तालुक्यामध्ये सामनगाव येतं. सुरुवातीला त्यांची मुलाखत बघू आणि त्याच्यानंतर चव्हाण जे आहेत, रत्नदीप चव्हाण वाल्याचे आहेत, जे आता नवीन शेती घेतलेली आहे त्यांच्या शेजारी, त्यांची मुलाखत दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण मूळचे शेतकरी जाधव यांची पण प्रतिक्रिया बघूया. थेट आपण प्रकरणाचा छडा लावूया, दूध का दूध पाणी का पाणी. चला आता आपण शेतकऱ्यांना काय नेमकं आरोप केलेत बापू गोपने पाहूयात. नाव काय तुमचं? माझं नाव अनिल ज्ञानोबा गोपने, राहणार सामनगाव तालुका भूम. काय प्रकरण काय घडलं नेमकं? प्रकरण असं घडलं सर, माझ्या शेजारी बापू भगवान जाधव यांची जमीन होती. किती होती? 3 एकर 3.5 एकर. तर ती जमीन त्यांना मला वारंवार विनंती केली, मला पैशाची गरज आहे, मुलीचं लग्न आहे, घर बांधायचं आहे, मला जमीन विकायची, तुम्ही ही जमीन घ्या. मग आम्ही घरगुती व्यवहार केला आणि ते जमिनीचा 21-21.5 लाखाला व्यवहार केला. व्यवहार झाल्यानंतर मी त्याला वर्षभर पैसे देत राहिलो. किती जमिनीचं केलं? 3.5 एकराचा. वर्षभर त्याला मी पैसे देत राहिलो. 1 लाख रुपये सुरुवातीला 4 माणसात विसार दिला. वसंत माणिक खटके, बालाजी बिभीषण गोपने आणि हरिदास उत्तम गोपने. किती दिवसापूर्वीची? ही एक 6 महिन्यापूर्वीची, वर्षाची. नंतर मग त्याने जसे जसे लागतील घराला तसे पैसे माझ्याकडून नेले. त्यातले 6 लाख रुपये माझ्या भावाच्या खात्यावरून RTGS केले, म्हणजे खात्यावरून ट्रान्सफर केले आणि बाकीचे पैसे असे दिले त्याला. कसं कोणासमक्ष दिले? ते घर बांधण्यासाठी दिले. किती रुपये दिले? 17,50,000 रुपये त्याला आतापर्यंत टोटल पोचले. 6 लाख RTGSने दिले आणि 1 लाख रुपये इसार आणि असे 1,02,40,000 50,000 असे एकूण 17,50,000 रुपये त्याला आतापर्यंत पोचले. घरी नेऊन दिले त्याच्या. ही हरिदास उत्तम गोपने, बालाजी गोपने आणि वसंत खटके ह्या लोकांसमोर त्याला पैसे दिले. आणि नंतर एक सावकाराचा मुलगा आहे वाला येथील, गुंड माणसं आहे ती, रत्नदीप चव्हाण, पवन चव्हाण, शिवाजी चव्हाण, त्यांचा गुंडगिरीचा धंदा आहे. त्यांनी मला 3 वेळा सांगितलं मी ते रान घेणारच. मी त्याला रिक्वेस्ट केली, विनंती, मी माझे लेकराबाळाच्या तोंडातनं काढून पैसे दिलेत, तू काय आमच्या व्यवहारातमध्ये पडू नको. तरी त्याने दादागिरीने त्या पुढच्या माणसाचे संगनमत साधून त्याला काय 2-5 रुपये वाढवून दिले आणि खरेदी त्याच्या नावावर आमची 17,500ला खरेदी ठरली होती, ह्यांनी 12,500ला मुकाट्याच खरेदी करून घेतली. आणि तेव्हापासून ही पार्टी आम्हाला धमक्या देते. रत्नदीप बाबराव चव्हाण धमकी देते, हाणमार करण्याची भीती आम्हाला आहे, आमच्या कुटुंबाला. आज माझ्या बंधुराच्या अंगावर त्यांनी गाडी घातली, मोटरसायकल. रत्नदीप चव्हाण, पवन चव्हाण यांनी मोटरसायकल घातल्यानंतर परत ट्रॅक्टर घेऊन पेरायला आला.
ट्रॅक्टर बी कोणाच्या अंगावर घातलं ट्रॅक्टर? माझ्या स्वतःच्या अंगावर घातला ट्रॅक्टर. कोणी? ते समाधान जगदाळे म्हणून वालोडचा ट्रॅक्टर आहे आणि त्यात स्वतः मालक रत्नदीप बसला आणि त्याने ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मग काय मी केलं? तेवढंच मी उडी मारून बाजूला झालो. तरी मोटरसायकल माझ्या बंधुराच्या अंगावर घातली. त्या कुटुंबापासून आम्हाला भीती आणि ह्यांचा धंदा आहे पूर्वजीपासून यांची सावकारकी कशी सावकार करते ते? अधिकृत करते का अनधिकृत? अनाधिकृत करतेत. कुठल्या कुणाच्या व्यवहारात शिरतेत. 2-5 रुपये द्यायचे त्या व्यवहारावाला, वेटीस धरायचं, हानमार करायची. ह्यांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे. आणि कोण करतं हे सगळं? रत्नदीप बाब शिवाजी चव्हाण कुठले आहेत ते? वाला. मग त्याने आज ह्या व्यवहारात पडून माझ्या कुटुंबाची पिळवणूक केली, माझी फसवणूक केली. मी फसवणूक केल्यापासून 5-6 महिने कंप्लेंट पोलीस स्टेशनला वारंवार जातोय, अर्ज कुठल्या देतोय. पोलीस स्टेशनला जाता तुम्ही? मी वालोड ओपी आणि बुम पोलीस स्टेशनला जातोय. मग काय झालं? तर आतापर्यंत माझ्यावरच एक वेळेस गुन्हा दाखल केला साहेबांनी, किंवा तू त्या रानात जाऊ नको अनलिगली असं तसं. मला साहेबांनी माझ्याकडून लेखी घेतलं आणि त्यानंतर आज बी मी तक्रार द्यायला जाणार होतो, पण आज माझ्या बंधुराच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. मला आता न्याय मिळणार नाही ही मला नक्कीच माहीत होतं, म्हणून मी डायरेक्ट मीडियावाल्याशी चर्चा करून विनंती करतोय. मला मेहरबान साहेबांनी, SP साहेबांनी माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा. माझी फसगत झाली. मी अतित्रस्त शेतकरी. मी एवढे पैसे माझे जनावर डोरं लेकराबाळाच्या तोंडातनं काढून विकून हे पैसे मी पोचलेत आणि माझी फसवणूक करून मला दादागिरी, मला धमकी असं ह्या लोकांचं चाललं आहे. विनंती साहेबाला मला न्याय मिळवून द्यावा, नाहीतर माझ्या कुटुंबावर आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आज तुमच्या काय तक्रार वगैरे काय केली का तुम्ही? आज ते माझ्यावर केस करायला बुम पोलीस स्टेशनला जाऊन बसले. तुम्ही तक्रार दिली का नाही? मग मी तक्रार द्यायला माझी तक्रार ते घेतच नाहीत. पण ही प्रकरण कुठे चालू आहे सध्या नेमकं? सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मला साहेबांनी सांगितलं, सूर्यवंश साहेबांनी, तू कोर्टात जा. मी कोर्टात गेलो आणि कोर्टात मी सध्या आता न्याय मागतोय. माझे वकील ॲडव्होकेट सुंदरराव हुंबेशी मी ही सगळी रीतसर माहिती देऊन माझं आज कोर्टात प्रकरण आहे. आता तुम्ही आज जी तक्रार झालेली आहे हां, त्याबाबत कुणाला माहिती दिली का गावात? दिली ना लोकांना. या माझ्या जे लोक आहेत गावातले, ह्या व्यवहारातल्या सगळ्या लोकांना मी ही माहिती दिली. बरं, आता ही जी जमीन घेतली ना तुम्ही, कुठं कागदावर वगैरे काय स्टॅम्प वगैरे केलेला आहे कुठं? मी स्टॅम्प वगैरे केलेला नाही, कारण माझं त्याचे संबंध होते जवळीक किंवा असल्यामुळे मी पैसे त्याला दिले घरातून आणि खरेदी ठरली होती. खरेदी करायच्या अगोदरच ह्याने मुकाट्या खरेदी करून घेतली आणि माझ्या कुटुंबावर अत्य अन्याय साहेब. आता काय मागणी आहे मग? माझी एवढीच विनंती मला की माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा. माझ्या लेकराबाळाच्या तोंडातून काढून दिलेले पैसे आहेत, किती दिलेत? मग 17,50,000 रुपये मी कॅश दिलेले आहेत. ते माझे पैसे तरी मिळावेत व्याजासह. कारण मी व्याजाने पैसे काढून दिलेले आहेत. नसता मला जमीन तरी परत मिळाली. एवढी विनंती. आणि अशा सावकाराला साहेब आळा घालण्यासाठी शासनानं पाऊल उचलणं गरजेचं आहे. कारण ह्यांची धमकी, दादागिरी वाढतच चालली. हे सावकारकी करतोय, दादागिरी करतोय आणि ह्याच्या कुटुंबापासून माझ्या कुटुंबाला अति धोका आहे. हॅलो ना हे आपलं व्यवहार ते कसं झाला होता सांगा यांना. हे सर आपण त्यांना रोख 1,00,000 रुपये दिले ते आणि RTGS ने 6,00,000 रुपये. 6,00,000 रुपये दिले, बरोबर आहे. आणि टोटल एकूण 17,50,000 रुपये त्यांना पोचलेले. आणि ती काय आता की तुम्ही समक्ष सांगा साहेबाला कसं झालं, कसं काय असं व्यवहार आपला हो. मग ते अशा पद्धतीनं व्यवहार झाला. ते आता थोडे जरा तक्रारी करायला लागल्यात. आज सुरेशला अंगावर गाडी घातली त्यांनी, हानमार केली रत्नदीप चव्हाणनं. ते आज रानात येते, धमक्या देतात फोनवर. हो, तेवढं आता आपल्याला तर काय न्याय मागितल्याशिवाय इलाज नाही, काय पर्यायच नाही. नाही तर मागवत नाही. हो. व्यवहार कसा ठरला होता? व्यवहार असा कसा ठरला होता तुम्हाला तर माहिती आहे की. कसा ठरला होता सांगा बरं. $17,50,000 रुपये त्यांना टोटल पोचले. हां. आणि इसार त्यांना आपण किती दिलता? लाख रुपये देतो आपण व्यवहार. आणि RTGS ने किती दिले ते पैसे आपण त्यांना? RTGS ने 6,00,000 दिले. हो, असा व्यवहार आहे.
नाव काय त्यांचं? नाव सांगा तुमचं. वसंत माणिकराव कटके, गाव. गाव. सामनगाव, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद. उस्मानाबाद. 1 लाख रुपये दिला. हा. किती? 1 लाख. किती दिलता? 1 लाख रुपये. हा. आणि नंतर RTGS न. RTS ने आपण त्याला 6 लाख रुपये दिले. हा. आणि इतर पैसे असे काय आपण किती हातावर पैसे दिलेले आता टोटल टोटल 8 का 9 लाख देऊ. हातावरचे असे मिळून 17 लाख 17 लाख पण 50. हा. त्यांचं नाव विचारा. हा. त्यांचं नाव तुमचं नाव वसंत माणिकराव कटके, गाव. गाव. सामनगाव, तालुका. तालुका. बघा, भूम तालुक्यातील सामनगावचे जे बापू गोपने होते, त्यांचं अनिल गोपने असं नाव आहे सांगितलं त्यांनी, की त्यांनी काही खूप गंभीर आरोप केलेले आहेत की रत्नदीप चव्हाण हे गुंडगिरी करतात, सावकारकी करतात. त्यांनी त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या भावाच्या अंगावर मोटरसायकल घातली, असं मी तुम्हाला त्यांची बाईट दाखवली, त्या मुलाखत दाखवलेली रात्री. तर त्या मुलाखतीमध्ये शेतकऱ्याचा सुद्धा त्यांनी शेतकऱ्यावर सुद्धा आरोप केले की शेतकऱ्यानं त्यांच्याकडून पैसे घेऊन जमीन दुसऱ्याला विकली. आता मी नेमकं काय प्रकरण आहे खरं, आपल्यासोबत आता रत्नदीप चव्हाण आहेत सुरुवातीला, कारण त्यांच्यावर आरोप केले आहेत रात्री. मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवली, आता पाहिली आपण. पण आता प्रकरणाची दुसरी बाजू, आरोप केला शेतकऱ्यानं थेट. आता जी जमीन घेतलेली आहे यांनी विकत, रत्नदीप चव्हाण असं नाव आहे त्यांचे, वाल्याचे आहेत ते. काय नाव तुमचं पूर्ण? रत्नदीप शिवाजी चव्हाण, बरं. गाव कुठलं आहे तुमचं? वाल्ला. तुम्ही जे काल सामनगावमध्ये तुम्ही जमीन घेतलेली आहे, हो. कोणाची जमीन घेतलेली आहे ती? बापू भगवान जाधव यांची जमीन मी विकत घेतलेली आहे. त्यांचे कागदपत्र इथे सगळं तुमच्या नावावर आहे? त्या कागदपत्र सगळी खरेदी खत झालेलं आहे, फेर झालेलं आहे. त्यांची कागदपत्र डॉक्युमेंट सगळी माझ्या नावावर आणि माझ्याकडे आहेत. बघा, यांच्याकडे कागदपत्र तर आहेत. बरं, दुसरा एक प्रकार, दुसरा विषय असा आहे की तुमच्यावर ते रात्री तुम्ही तिथं काल शेतामध्ये गेले होते सामनगावला पेरण्यासाठी. कशासाठी गेले तुम्ही? पेरणीसाठीच गेलो होतो. बरं. पण त्यांनी सगळं आरोप, सगळे बिनबोडाचे आरोप आहेत. आणि आरोप म्हणजे काय, ती त्यांनी तुम्हाला म्हणतात की तुम्ही म्हणजे तुमचं जे ट्रॅक्टरवाला होता तो ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या भावाच्या अंगावर मोटरसायकल घातली, असं त्यांनी आपल्याला रात्री सांगितलं. मी तुम्हाला ती बाईट पण दाखवलेली आहे. खरं प्रकरण काय नेमकं, की तुमच्यावर जे आरोप केलेत त्या आरोपामध्ये काय तथ्य आहे का? आता त्या आरोपामध्ये तथ्य तर काही नाही. आता ते मला सांगा तुम्ही, ज्या वेळेस मी ती शेती घेतली, माझ्या शेतीमध्ये माझे वडील ट्रॅक्टर घेऊन तिथे गेले होते. गेल्यानंतर माझ्या शेतात त्याचा यायचा संबंध एकतर नाही. दुसरी गोष्ट, तो म्हणतो एकदा म्हणतो की त्या रत्नदीप चव्हाणनी माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातला, दुसऱ्या वेळेस म्हणतो की रत्नदीप चव्हाणनी माझ्या अंगावर मोटरसायकल घातली. दोन्ही पण आरोप माझे गेले. मी ट्रॅक्टरवर कधी बसलो, गाडीवर कधी बसलो, मी त्याच्या अंगावर त्या घालायचा संबंध काय? माझ्या शेतात गेला असेल तोच तिथं आला. त्यांनी बाकीचे त्याच्या साथीदाराला बोलवलं, बाकीतल्या मुलांना फोन करून बोलवलं आणि ट्रॅक्टरवर म्हणला आणा तिथलं डिझेल आणि आणा टेंब ट्रॅक्टर पेटून देऊ, ह्यांच्या पण अंगावर टाकू. आणि तो आम्हाला सतत धमक्या देतो. त्याचा आमचा कसलाही अर्थार्थी संबंध नाही. मी जमीन घेतली जाधव यांच्याकडून, माझा व्यवहार पूर्ण झाला, मी खरेदी खत ओके, माझ्याकडे सगळे कागदपत्र डॉक्युमेंट आहेत. आणि हा काय कारण नसताना आम्हाला आता दाब देऊन धमक्यावाजा देतो. आणि आम्हाला माहीत पण नसतं, ही काही नसताना काही कारण. मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला तक्रार पण दिलेली आहे. तक्रार दिल्यानंतर ह्याचं साहेब लोकांनी लिहून पण घेतलं, PI साहेबांनी, की तुझा तिथं संबंध नाही, सगळं डॉक्युमेंट कागदपत्र ह्यांची, तुझा तिथं काय नसताना तू काही करतो. तसं मी बोललो तरी त्या साहेबांनी त्याला सांगितलं, समज दिली, लिहून घेतलं. तो साहेबावर पण उलटा आरोप करतो. ही सगळं त्याचीच गुंडेगिरीची भाषा आहे, फक्त उलटं विरुद्ध दुसऱ्याला बोलतो. ह्याचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही. माझा संबंध त्या जाधवाकडून मी जमीन विकत घेतली आणि विकत घेतल्यानंतर माझं त्यांचा व्यवहार पूर्ण केला. मग त्याचं तुमचं कशासाठी भांडण आहे, नेमकं काय कारण आहे? तो म्हणतो माझं ते जाधवाकडे पैसे आहेत, ते पैसे माझं द्यायनात, मग तुझी जमीन द्यायचं नाही, ही जमीन मला घ्यायची, तू का घेतली? मला त्यांचा व्यवहार माहीत नाही. त्यांचा काय व्यवहार झाला, कसा झाला, मला त्यांचा व्यवहाराशी घेणं देणं पण नाही आणि त्यांचा व्यवहार मला माहीत नाही. तो मला दादागिरीची भाषा करतो, उलट तोच मला दाबदडप करतो, हानमारीची भाषा करतो, दादागिरी दडप करतो. मी वेळोवेळी 3 वेळेस पोलीस स्टेशनात तक्रार सर दिलेली आहे, मला ह्याच्यातून न्याय तुम्हीच द्या. आणि तो म्हणतो माझ्या कुटुंबाला धोका आहे, त्याच्याच कुटुंबाकडून माझ्या कुटुंबाला धोका आहे. तोच दादागिरीची भाषा करून तोच मला धमकावण्याचा प्रयत्न करतोय. काय झालं ट्रॅक्टरचं, काय झालं काल तुम्ही ट्रॅक्टर गेल्यानंतर? नेमकं खरं काय झालं, खरं सांगा. आमचे वडील ट्रॅक्टर घेऊन काल पेरणीसाठी तिथे गेलते. पेरणीसाठी गेल्यानंतर त्याने उलट ट्रॅक्टरच्या ह्याच्यावर डिझेल टाकून टेंबा आणायला सांगितलं मुलाला त्याच्या आणि त्याच्या घरच्या भावाला. आणि कसा बसा ट्रॅक्टरवाल्याचं नाव पण मी फिर्यादीमध्ये दिलं आहे, ट्रॅक्टरवाला साक्षीदार आहे, ट्रॅक्टरवाला पण सांगन, ट्रॅक्टरवाल्याने शूटिंग काढलेली आहे त्याच्यामुळं तो परत आम्ही कसं बसं जीव वाचवण्यासाठी पळून आलो तिथनं. तो आमच्याच अंगावर डिझेल टाकून आग लावायच्या परिणत होता. तुम्ही ज्यावेळेस ती जमीन खरेदी करायची होती तुम्हाला, त्याच्या अगोदर तुम्ही ती जमीन बघण्यासाठी गेले होते, तुम्ही तिथं जमीन बघण्यासाठी तिथं गेलते तुम्ही.
तर त्यावेळेस त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं गोपनीने की ही जमीन घेऊ नका, माझं प्रकरण आहे, असं काय झाला होता का काही विषय? संबंध नाही, माझं त्याचा संबंध नाही. असं काय बोलणं झालं होतं का? नाही झालं, बोलणं झालं नाही, त्याची माझी भेट नाही, काय नाही. डायरेक्ट त्यांनी मला शेती खरेदी, माझी जुनी पहिले तिथं क्षेत्र पण आहे माझं, डायरेक्ट त्यांनी मला खरेदी केली, मी क्षेत्र विकत घेतलं, त्यांचा माझा संबंध नाही. त्या गोपण्याचा माझा काही अर्थार्थ संबंध नाही. उगा वेळोवेळी आम्हाला त्रास देणं नाहक आणि दादागिरीची भाषा करणं, सगळं त्यांचं प्रकार चालू आहेत. बघा, तर हे रत्नदीप चव्हाण होते, वाल्याचे आहेत. गोपने जे आहेत त्या गोपनेने काय आरोप केले होते त्यांच्यावर मी तुम्हाला थेट दाखवले. त्यांची प्रतिक्रिया दाखवणं, प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणं गरजेचं असते, म्हणून मी आज इथं आलो आहे. तर आता यांनी इथं आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे की जे गोपनेने जे आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही, ते बिनबुडाचे आरोप आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. मात्र आता प्रकरणाची तिसरी बाजू म्हणजे आता शेतकरी जे आहेत, मेन मूळ जाधव शेतकरी, आता यांनी कशी शेती विकली किंवा ते गोपनीने जे अजून काही आरोप केले त्या शेतकऱ्यावर, RTGSनं पैसे दिलेत असं काही सांगितलेलं होतं. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली, चव्हाण यांची प्रतिक्रिया दाखवली. आता शेतकरी काय म्हणतात बघू, आणि त्याच्यानंतर तज्ज्ञ जे वकील आहेत तिथले त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. चला आता आपण शेतकऱ्याकडे जाऊ आणि शेतकऱ्याचं काय मत आहे, नेमकं काय प्रकरण आहे खरं जाणून घेऊ आपण. बघा, प्रकरण काय असतंय आणि प्रकरणाचं तथ्य काय, सत्य काय, दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तुम्हाला 2 प्रकरणाच्या बाजू दाखवल्यात, आता तिसरी बाजू महत्त्वाची आहे की नेमकं जमीन कोणाची होती आणि खरं प्रकरण काय जाणून घेऊया आपण. आपल्यासोबत मूळ मालक आहे जमिनीचे. नाव काय तुमचं? बापू भगवान जाधव, अच्छा, गाव कुठलं होतं तुमचं? गणेगाव. बरं, बापू भगवान जाधव असं तुमचं पूर्ण नाव आहे. हो, आणि जमीन कोणत्या शहरात आहे तुमची? सामनगावच्या शहरात. बरं, आणि तुमचं गाव कोणतं? गणेगाव. बघा, हे गणेगावचे आहेत, ह्यांची जमीन सामनगाव शहरात आहे. आणि ह्यांनी जमीन कोणाला विकली आता बघूया. नेमकं जमीन कोणाला विकली तुम्ही? त्या वाल्याला, चव्हाणला. चव्हाण, रत्नदीपजी चव्हाण आहे. रत्नदीप चव्हाण. बरं. त्यांना मला विकलेली. हां, अच्छा, मला सांगा, काल आम्हाला एक बापू गोपने, अनिल गोपने त्यांचं नाव आहे का, हो, अनिल गोपने. त्यांनी एक मुलाखत दिलेली होती काल रात्री. उशीर झाला होता म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला नाही, 12च्या नंतर फोन करणं योग्य नसते. तर आता आम्ही दिवसात तुमच्याकडे आलो आहे. आज आज 15 ऑक्टोबर 2023 तारीख आहे, हो. दुपारची वेळ आहे. एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये तुमच्यावर त्यांनी आरोप केलेत की तुम्ही त्यांच्याकडून तुमची जमीन त्यांनी विकत घेतली होती, त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेतले आणि RTGSनं पण काही पैसे दिलेत तुम्हाला. रात्री त्यांनी आम्हाला एक व्हिडिओ कॉल, असं रेकॉर्डिंग आम्ही केलं आहे त्यांचं रात्री. ते कोणाला तर गावामध्ये बोलत होते की असाच तुमचा जमिनीचा व्यवहार ठरला होता, हे ते काय प्रकरण आहे नेमकं? काहीच प्रकरण नाही, आपलं आहे तिचं व्यवहार. त्यांनी पैसे दिलेले होते, त्यांच्याकडून घेतले. किती घेतले होते? आपण किती पैसे घेतले होते? 5 लाख रुपये त्यांना परत देऊन टाकले. कसे देऊन टाकले पैसे परत ते तुम्ही? उसने होते म्हणून माघारी देऊन टाकले. त्यांनी तुम्हाला RTGSनं दिले पैसे, हां. मग तुम्ही परत देताना कसे दिले? आपल्याकडे पुरावा नाही त्याचा. काय पुरावा आहे तुमच्याकडे? आपण मी आता दाखवू शकत नाही, घरी मोबाईल आहे, ती मी कोर्टात दाखवील. आपण काय पुरावा त्याच्याकडे काय आहे म्हणजे? व्हिडिओ कशी शूटिंग केलेली सर ती. पैसे देताना परत हो, किती रुपये देतानाचे? आपण 5 लाख रुपये दिलेले आहेत त्यांना. अच्छा, हो. म्हणजे आता हे जे तुम्ही तुमचा उसना व्यवहार होता, जमीन विकली नाही तुम्ही त्यांना, नाही, ते म्हणतात जमीन तुम्ही विकत ठरला होता व्यवहार तुमचा, असं काहीच ठरलेलं नाही त्याचं. गावातल्या लोकांच्या समोर असं ठरला होता म्हणतात. नाही ना, कोणा त्याची समोरच नाही ना, त्याचा विषय झाला. तीन आमचं आणि त्यांचंच बोलणं होतं फक्त की आपल्याला उसने पैसे दिले, मी परत देऊन टाकले त्यांचे पैसे. हो, म्हणजे तुम्ही त्यांना जमीन विकलेली नाही. नाही, आज कुणाला विकली जमीन तुम्ही? मी चव्हाणला ऐकली. त्यांनी तुमच्यावर काय 17 लाखाच्या पुढे काहीतरी रक्कम आहे असं सांगितलं. चुकीचं आहे सर ती. हो, त्यांचे पैसे माघारी देऊन टाकलेले, माझ्या पैसे पुरावा आहे, मी आता कोर्टात दाखवीन की त्या टायमालाच. आत्ता काहीच बोलू शकत नाही मी. ते म्हणतात तुम्ही त्यांना जमीन विकली होती, तोंडी व्यवहार केला होता असं ते म्हणतात. नाही, चुकीचं आहे सगळं. हो, माझ्याकडे त्यांचा रुपया नाही आहे. हो, जमीन विकली नाही, जमीन नाही त्यांना विकलेली. त्यांनी पुरावा दाखवा, मी क्लिअर करतो. बघा, शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे की खरं प्रकरण काय असतं हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला सर्वांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे. आता शेतकऱ्यांना आरोप केला होता की जमीन विकत दिली, तोंडी दिली, व्यवहार केलेला होता पैशाचा. आता ज्या मालकानं जमीन विकत घेतलेली आहे त्यांच्यावर पण आरोप केले होते, ट्रॅक्टर अंगावर घातले. मी त्यांची प्रतिक्रिया दाखवली. त्याच्यानंतर जे मूळ शेतकरी आहेत, शेतकरीसुद्धा प्रतिक्रिया दाखवली की शेतकऱ्याला जे पैसे दिले होते ते शेतकऱ्यांना परत केलेले आहेत. त्यांच्याकडं पैसे परत देत असतानाचा व्हिडिओमध्ये, मोबाईलमध्ये त्यांनी व्हिडिओ केलेला आहे असं सांगितलं. आपल्याला ज्यावेळेस त्यांना वेळ पडेल त्यावेळेस त्यांनी न्यायालयामध्ये दाखवू असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जर जमीन समोर खरीच विकली असेल तर त्यांच्याकडे जर काय पुरावा असेल तर त्याचं पण ते सारलं करायला तयार आहेत असं त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली. आता प्रकरणाच्या 3 बाजू दाखवल्यात मी तुम्हाला. पहिली बाजू बापू गोपने यांची दाखवली, दुसरी बाजू रत्नदीप चव्हाण यांची दाखवली, तिसरी बाजू जे मूळ शेतकरी आहेत जाधव, नाव काय तुमचं? बापू जाधव. यांचं पण बापू जाधवच नाव आहे. तर ह्यांची पण प्रतिक्रिया दाखवली. आता ह्या प्रकरणावर आपण
नेमकं विधिज्ञ काय म्हणतात. हे प्रकरण जे असतं ते न्यायप्रविष्ट प्रकरण आहे त्यांचं, न्यायालयामध्ये त्यांनी पण दावा केलेला आहे का त्यांनी? हो, दावा केलेला आहे त्यांनी. अच्छा, त्यांनी दावा केलेला आहे बापू गोपने यांनी. तर आता आपण याच्यावर वकील काय म्हणतात, विधिज्ञ तज्ज्ञ काय म्हणतात हे पाहणं गरजेचं असते. सर्वच प्रकरण दाखवतो मी. या प्रकरणाच्या 4 बाजू दाखवणार आहे मी तुम्हाला, दूध का दूध पाणी का पाणी. आता एक वकील आहे तिथं आपले, त्यांच्याकडे जाऊ आपण आणि त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. हे प्रकरण जे आहे ते प्रकरणावर त्यांचं काय मत आहे, काय होऊ शकते नेमकं पाहूयात आपण. चला बघा प्रकरण भूम तालुक्यातलं नेमकं काय घडलं आहे, वास्तव परिस्थिती काय असते, आरोप काय केले जातात, शेतीचे वाद असतात, प्रकरण नेमकं काय असतं आहे आणि होतं आहे काय, हे मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या 2 बाजू सतत दाखवतो मी. मात्र आता या प्रकरणाच्या 4 बाजू व्हायला लागल्यात. शेतकऱ्यांना जमीन विकलेले, जमीन घेणारे शेतकरी त्या शेतकऱ्याकडून, आणि त्या गावातील शेतकऱ्याचे शेजारी आहेत, त्या शेजाऱ्याचे नेमकं काय आरोप आहेत. मूळ जमीन जी आहे जाधव यांची होती, बापू जाधव असं त्यांचं नाव, आणि त्यांनी रत्नदीप चव्हाण यांना शेती अधिकृत विकली. मात्र बापू गोपने जे आहेत, अनिल गोपने, हे सामनगावचे, त्यांनी या दोघांवर आरोप केले की तो जमीन घेणारा जो चव्हाण आहे ते चव्हाणने गुंडगिरी केली, ट्रॅक्टर अंगावर घातलं, मोटरसायकल अंगावर घातली. परत बापू जाधव जे आहेत त्यांची नियत बदलली, त्यांनी पैसे घेऊन जमीन दुसऱ्याला विकली, आता ते पैसे पण परत देत नाहीत, असं त्यांनी खूप काही आरोप केले आहेत. मी तुम्हाला ते सर्व दाखवले अगोदर. मात्र या प्रकरणावर तज्ज्ञाचं मत काय आहे. वकील आहेत आपल्यासोबत, जाधव साहेब आहेत, ॲडव्होकेट जाधव आहेत. ते मी आता भूम या शहरामध्येच आहे आणि त्यांच्या घरी आहे, कारण ते अपंग आहेत, त्यांना चालता येत नाही बाहेर, म्हणून मी त्यांच्या घरी आता मुलाखत घेण्यासाठी मी इथं आलो आहे. त्यांना फोनवर संपर्क केला, कारण हे जाधव जे आहेत ते जे शेतकरी आहेत मूळ, त्यांचे रिलेटिव्ह आहेत, त्यांचे भाऊ लागतात हे, कारण तज्ज्ञाचं मतसुद्धा घेणं महत्त्वाचं असते. आता तुम्ही वकील म्हणून आमच्याकडे एक प्रतिक्रिया द्या की हे जे प्रकरण आहे नेमकं सामनगावचं, की काल बापू गोपने जे आहेत त्यांनी आरोप केलेत खूप काही, की तुमचे जे भाऊ आहेत जाधव यांनी पैसे घेतले, RTGSने घेतले, त्यांचे पैसे परत दिले नाहीत, जमीन सुरुवातीला गोपण्याला विकली, त्याच्यानंतर गोपण्याला न सांगता चव्हाणला जमीन विकली, असं काही खूप काही प्रकरण. आता तुम्हाला तर माहितीच असेल, कारण घरातला विषय आहे तुमच्या. तो नेमकं काय प्रकरण आहे आणि ह्याच्यावर काय होऊ शकतं. हे बघा, तुमचं नाव काय सुरुवात? मी ॲडव्होकेट SB जाधव. बरं. माझं गाव गणेगाव आहे. बरं. मी भूम न्यायालयामध्ये गेल्या 18 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. मी बरीचशी दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रकरणे हाताळलेली आहेत. आणि हे जे प्रकरण आहे, हे जमिनीबाबत जे प्रकरण आहे, त्यामध्ये असं दिसून येतं की सदरची जी जमीन आहे विक्री झालेली, तो व्यवहार हा बापू जाधव आणि रत्नदीप चव्हाण यांच्यामध्ये झालेला आहे. वास्तविक मला जे काही समजलं किंवा जे न्यायालयामध्ये त्या बापू गोपने यांनी प्रकरण दाखल केलं होतं, ते प्रकरण वाचलं, त्याच्यातले जे काही बारकावे आहेत ते पाहिले, कायदेशीर बाबी तपासल्या, आणि ते बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सदरची जमीन ही आहे ती बापू जाधव याची वडिलांची जमीन आहे, आणि त्याला त्याची काही गरज असल्यामुळं किंवा संसाराची काही अडचण निर्माण झाल्यामुळं त्यांनी सदरची जमीन ही रत्नदीप चव्हाण वाला यांना विकली आहे. आणि सदरची जमीन विकल्यानंतर त्या जमिनीचं खरेदी खत कायदेशीर झालं, त्याचा मोबदला त्या रत्नदीप चव्हाणनं ह्या बापू जाधव यांना दिला. परंतु हे जे बापू गोपने आहेत हे त्या जमिनीच्या शेजारी त्यांची जमीन आहे, आणि त्यांना असं वाटायचं की ती जमीन मला मिळावी. त्यामुळं त्यांनी काय केलं की ह्या बापू जाधवशी बऱ्याच वेळा हातविसने पैशाचा व्यवहार केला, त्याला लालूच दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि कमी भावामध्ये आणि येनकेन प्रकारे कमी भाव देऊन, दाब देऊन, दडपशाही करून ती जमीन त्याला बळकवायची होती. परंतु त्यामध्ये असं झालं की ती जमीन त्याला न देता योग्य मोबदला आला, रोख पैसे आले, त्याची अडचण भागली, म्हणून रत्नदीप चव्हाण वाला याला ती जमीन त्यानं विकली. आणि ती जमीन विकल्यानंतर त्याचं कायदेशीर खरेदी खत झालं, त्याचा फेरफार झाला, सातबाऱ्यावर त्या रत्नदीप चव्हाणचं नाव आलं. त्याच्यानंतर बापू गोपनेला असं वाटायला लागलं की ती जमीन मला मिळावी. त्याच्यामुळे त्यांनी न्यायालयामध्ये एक दावा दिला की मी त्याला 30 लाख रुपये दिलेले आहेत, आणि ते 30 लाख RTGSने दिलेले आहेत, हातूसने दिलेले आहेत, तो पैसे माझे परत देणार, ते खरेदी खत झालेलं रत्नदीप चव्हाणचं रद्द व्हावं आणि ही जमीन मला मिळावी. त्याच्यासाठी मी त्याला पैसे दिलेले, ते मला पैसे देणार आणि माझी जमीन मला मिळावी. मग हे जे प्रकरण आहे हे पाहिले असता असं दिसून आलं की जमीन तर हे बापू जाधवची वडिलांची जमीन आहे, त्यांनी ती रत्नदीप चव्हाणला विक्री केलेली,
आणि विक्री करताना त्या जमिनीचा जो खरेदी खत झालं आहे ते कायदेशीर झालेलं आहे, कायदेशीर नोंदवलेलं आहे. तिथं मोबदला भेटला. त्या खरेदी खतावेळी या बापू जाधवनी त्या रत्नदीप चव्हाणला त्या खरेदीचा ताबा दिलेला आहे. अच्छा. हा ताबा दिल्यानंतर फेरफार झाल्यानंतर सातबारा तयार झाल्यानंतर हा जो बापू गोपने आहे, सुरेश गोपने आहे, यांना असं वाटतंय की ती जमीन मलाच मिळायला पाहिजे. आणि तो माणूस जो आहे बापू गोपने, की मला असं म्हणजे कळालं की तो अशा पद्धतीच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करतो, गरिबावर अन्याय करायचा प्रयत्न करतो आणि गरिबावर अन्याय करून ती जमीन बळकवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस हे प्रकरण कोर्टामध्ये आलेलं आहे त्यावेळेस पाहिलं असता या बापू गोपनेनं जर 30 लाख रुपये त्याला दिले असते बापू जाधवला, तर त्या 30 लाख रुपये च्या मोबदल्यामध्ये त्यांनी साधी इसार पावती करून घेतली असती, कुठलंही एक कागदावर काही ठेवपत्र लिहून घेतलं असतं. असा कुठलाही कागद त्याच्याकडे नाही आणि त्याच्याकडे ह्या व्यवहाराविषयी काहीही माहिती नाही. केवळ बँकेमधून RTGSनं त्या बापू जाधवला पैसे दिले, ते पैसे मी त्या व्यवहारात दिले असं खोटं तो दर्शवतो आहे. आणि खोटं दर्शवून अशा प्रकारे पोलीस स्टेशनला तक्रारी करणं, मीडियाला तक्रारी करणं आणि शेतामध्ये ज्या रत्नदीप चव्हाणनं ती जमीन घेतली त्याचा ट्रॅक्टर अडवणं, त्याच्या अंगावर रॉकेल ओतणं, डिझेल ओतणं, त्याला पेटवून देण्याचा प्रयत्न करणं, माणसं नेऊन हाणमार करणं, अशा पद्धती त्यांनी केलेल्या आहेत. आणि याच्या तक्रारी पोलीस स्टेशनला झालेल्या आहेत रीतसर. पोलिसांनी त्या बापू गोपनेला त्याच्यावर समज दिलेली आहे आणि समज दिल्यानंतरही तो असं मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे. वास्तविक कायदेशीरदृष्ट्या जर पाहिलं तर त्याच्यामध्ये त्याची पूर्णपणे चूक आहे. त्यांनी कायदा हातात घेऊ नये आणि कायदा हातात घेऊन अशा प्रकारे गरिबांना त्रास देऊ नये. त्याचे पैसे आहेत, RTGSनं पैसे दिलेत. आता ते जाधव तर म्हटले की आम्ही त्यांच्याकडून पैसे घेतलेले परत दिलेत. आता ते जे पैसे मी ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस जे पैसे दिले होते ते RTGSने दिलेले पैसे बापू जाधवने त्याला परत दिलेले आहेत आणि त्याचा एक व्हिडिओ म्हणजे त्याने पैसे स्वीकारलेला व्हिडिओ या बापू जाधवने त्याच्या मुलाने तयार केलेला आहे आणि तो मी स्वतः पाहिलेला आहे. अच्छा. आणि ते पाहिलेला असताना त्या बापू गोपनेने ते पैसे स्वीकारलेले आहेत आणि ज्यावेळेस तो न्यायालयामध्ये त्याचे पुरावे देईल किंवा त्याची बाजू मांडल त्यावेळेस आम्ही तो व्हिडिओ न्यायालयासमोर सादर करणार आहोत. आणि जो व्हिडिओ आहे तो काही डुप्लिकेट नाही. त्याचं लोकेशन पाहिलं, त्याच्यातले बोलण्याचे संवाद पाहिले तर तो ओरिजिनल आहे. अच्छा. आता हे प्रकरण तुम्ही एक वकील म्हणून कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडं? आता वकील म्हणून जर मला सांगायचं झालं तर आपल्याला घटनेने दिलेले जे अधिकार आहेत आर्टिकल 19 ते 22मध्ये, या घटनेच्या अधिकारामध्ये असं आहे की माणसानं कुठेही प्रॉपर्टी घेता येते, आपल्या देशामध्ये कुठेही त्याला ती विकता येते आणि तो त्याचा कायदेशीर हक्क आहे, तो त्याचा कायदेशीर राईट आहे. जर समजा एखादा माणूस तुमची अडवणूक करून ती प्रॉपर्टी मला भेटावी किंवा तो बळजबरीनं घेत असेल तर ते बेकायदेशीर आहे. तर या प्रकरणामध्ये असाच काहीसा प्रकार चालू आहे, परंतु त्यामध्ये काही तथ्य नाही. न्यायालय ह्याच्यावर योग्य आणि उचित निर्णय देणार आहे. आणि यामध्ये अशा प्रवृत्तीच्या लोकांचं म्हणजे जे काही भांडवल होतं किंवा पैशाच्या जोरावर, मनुष्यबळाच्या जोरावर अशा काही प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना कधी यश येत नसतं. अच्छा. बघा, भूम तालुक्यात जे प्रकरण घडलं होतं सामनगाव या ठिकाणी, काल मी तुम्हाला त्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया दाखवली रात्री. त्याच्यानंतर मी यांचे संपर्क केला. सगळे जे समोरचे व्यक्ती आहेत, चव्हाण, रत्नदीप चव्हाण आहेत, बापू जाधव आहेत, मूळ शेतकरी, त्यांचे विधिज्ञ आहेत, त्यांचे बंधुराज आहेत. मी तुम्हाला हे सर्व प्रकरण दाखवतो आहे. प्रकरणाच्या 4 बाजू दाखवलेल्या आहेत. याच्यामध्ये आरोप केला बापू गोपने यांनी आणि त्याच्यानंतर मी रत्नदीप चव्हाण, बापू जाधव आणि जाधव ॲडव्होकेट जाधव साहेब. मी तुम्हाला ह्या सर्व प्रकरणाच्या सर्व बाजू दाखवल्यात. एका प्रकरणाच्या 2 बाजू असतात, मात्र या प्रकरणामध्ये 4 बाजू झाल्या. कारण तज्ज्ञाचं मत घेणं गरजेचं असते की प्रकरण जे असतं ते नेमकं काय चालू आहे आणि ते प्रकरणामध्ये काय होईल पुढं. मी तुम्हाला वकील साहेबांचीसुद्धा प्रतिक्रिया दाखवली आहे, शेतकऱ्याची दाखवली, आरोप केलेला सुरुवातीला, त्याच्यानंतर जे काही ज्याच्यावर आरोप केले होते चव्हाण त्यांची प्रतिक्रिया दाखवली आणि मूळ शेतकरी जाधव यांची पण दाखवली आणि वकील जे आहेत जाधव साहेब यांची पण मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली आहे. प्रकरण जे असतं ते मी तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या प्रकरणाचा छडा लावण्याचा सुद्धा मी तुम्हाला प्रयत्न करून दाखवलेला आहे. आता नेमकं विषय कसा आहे हे मी तुम्हाला सत्य काय असतं प्रकरण हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. आणि जर असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट कळवू शकता. आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामॅन गणेश स्वामीसोबत मी हुकमत मुलानी, भूम.